तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. राज्यशास्त्राच्या तासिकेमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे. तर आज आपण या तासिकेला राज्यशास्त्राचा पाठ 4 पाठाचं नाव आहे समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मते समोरील आव्हाने या पाठाविषयी माहिती पाहणार आहोत. याच्या आधी आपण तिसरा पाठ पाहिला. तिसरा पाठ म्हणजेच 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, त्याच्यामध्ये मानवतावादी प्रश्न याबद्दल माहिती पाहिली होती. मानवतावादी प्रश्नामध्ये त्याचे 2-4 भाग केले. त्याच्यामध्ये पर्यावरण आणि शाश्वतता, गरिबी आणि विकास, भारतातील गरिबी, त्यानंतर लिंगभाव निगडित समस्या, त्याच्यामध्ये भारतातील महिलांची स्थिती, अशा विविध समस्यावर आपण तिसऱ्या पाठामध्ये माहिती पाहिली आहे. आज समकालीन भारत म्हणजेच त्या समस्याचाच एक प्रकार आहे. तर भारतातील समस्या म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता जी आहे, राष्ट्रीय एकात्मतेला कारणं कोणती आहेत? भारतात शांतता राखणे आवश्यक आहे, स्थिरता पाहिजे, म्हणजेच शांतता, स्थैर्य. काय आपलं म्हणजे शांतता भंग होते, स्थिरता का भंग होते, आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने कोणती आहेत याबाबत आपण माहिती पाहणार आहोत. तर सुरुवातीला पाठाची प्रस्तावना बघूया. तर भारत हा एक लोकशाही प्रधान देश आहे किंवा लोकशाही शासन प्रणाली स्वीकारलेला देश आहे. तर या देशामध्ये एक वैचारिक विविधता असल्याचं आपल्याला दिसून येते. या वैचारिक विविधतेमध्येच म्हणजे भारतातील वैचारिक विविधता, भारतातील वैचारिक विविधता कोणती? तर त्याच्यामध्ये सामाजिक म्हणजेच भारतामध्ये अनेक जाती, धर्म म्हणजे अनेक समाज आहेत. त्यांच्या रूढी, प्रथा, परंपरा ह्या वेगवेगळ्या असतात. त्याच्यामुळे सामाजिक विविधता दिसते. आर्थिक विविधता आहे, म्हणजेच प्रत्येकाची आर्थिक स्थिती ही चांगली नाही. श्रीमंत, गरीब यांच्यातील दरी ही खूप मोठी आहे. त्यानंतर राजकीय विविधता आहे. लोकशाही देश असल्यामुळे अनेक राजकीय पक्ष आहेत, अनेक विचारसरणीवर आधारलेले पक्ष आहेत, काही साम्यवादी विचारसरणीवर आहेत, म्हणजे काही आपला त्याच्यामध्ये डावे आणि उजवे हे प्रकार आहेत. वेगवेगळे पक्ष आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या विचारसरण्या म्हणजेच वैचारिक मतभेद आहेत राजकीय मतभेदामध्ये. त्याच्यानंतर सांस्कृतिक विविधता आहे, म्हणजे भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. सांस्कृतिक विविधते म्हणजे प्रत्येक राज्याची म्हणजे भारतामध्ये विविध भाषा बोलल्या जातात, विविध प्रकारचे त्यांचे राहणीमान, त्यांचे भाषा, त्यांचे कपडे घालण्याची पद्धती, त्यांचे सण, त्योहार, उत्सव ह्या संस्कृतीमध्ये येत असतात. तर ही विविधता आहे. त्याच्यानंतर बघूया आपण शांतता व स्थैर्य आवश्यक आहे. लोकशाही यशस्वी होण्यासाठी भारतामध्ये शांतता टिकवणे अतिशय आवश्यक आहे. त्याच्यामध्ये भारतामध्ये अनेक जातीचे लोक आहेत. त्याच्यामुळे कधी कधी जातीय तणाव निर्माण होतो. अनेक धर्माचे लोक आहेत, धार्मिक दंगली झालेल्या आपल्याला दिसून येतात. गरिबी आहे, म्हणजेच श्रीमंती आणि गरिबी हा फरक आहे. गरिबावर अन्याय होतो. एकीकडे श्रीमंतांचा वर्ग निर्माण झालेला आहे, एकीकडे गरिबी, 2 वेळचं खायला अन्न मिळत नाही. तर ह्या भारतातील लोकशाही स्थिर व्हायसाठी एक प्रकारचं आव्हानच आहे. निरक्षरतेचं प्रमाण वाढलेलं आहे. स्त्री आणि पुरुष यांच्यातील निरक्षरतेचं प्रमाण म्हणजे तफावत ही खूप जास्त आहे. पुरुषांची साक्षरता जास्त आहे, स्त्रियांची साक्षरता कमी आहे. भारत हा पुरुष प्रधान संस्कृती असलेला देश आहे. त्याच्यामुळे स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा समानतेचा नाही. जरी का राज्यघटनेने आपल्याला समानता दिली असली तरी पण आजचा पुरुष हा स्त्रीला पाहिजे तेवढं स्वातंत्र्य देण्याच्या मानसिकतेत नाही आहे. तर ही मानसिकता हळूहळू दूर होईल. कायद्यामध्ये त्याची तरतूद केलेली आहे. राज्यघटनेमध्ये
प्रत्येक ठिकाणी म्हणजेच ते राज्यघटनेची उद्देशिका असो, राज्यघटनेतील मूलभूत हक्क असोत, मूलभूत कर्तव्य असोत किंवा राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्त्वे असो, याच्यामध्ये समता, स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर लोकसंख्येचा दबाव. तर लोकसंख्या ही भारताची भरमसाठ आहे आणि जसे जसे लोकसंख्या वाढते त्या वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आपल्याला निदर्शनास येते. वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारी, उपासमार, बेकारी ह्या एवढ्या समस्या आपल्याला निर्माण होताना दिसतात. तर शांतता आणि स्थैर्य टिकवणे आवश्यक आहे. देशाचा विकास करायचा असेल तर आपल्याला देशामध्ये शांतता टिकविणे अतिशय आवश्यक आहे. आता शांतता कधी कधी काय होते की समाजातील लोक त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शांतता भंग करतात. लोकशाहीमध्ये कायद्याचं राज्य चालते, कायद्यानुसार शासन चालते. तर आपल्या मागण्या पूर्ण करायच्या असतील तर तिथे हिंसेला स्थान नाही. कोणत्याही प्रकारची हिंसा ही कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाते आणि मग त्या व्यक्तीला किंवा त्या आंदोलकांना त्याचे परिणाम भोगावे लागतात किंवा त्यांच्यावर कारवाई होते. तर तुमच्या समस्या ज्या असतील त्या मागणीच्या म्हणजेच तुमचे मागण्या मांडायच्या शांततेच्या मार्गाने, अर्जाच्या माध्यमातून आपल्या काय मागण्या आहेत, शांततेच्या मार्गाने एकत्र येणे, आपले निवेदन सरकारला देणे आणि आपल्या समस्या सरकारच्या पदरी पाडून घेणे. तर अशा प्रकारचं कार्य लोकशाहीमध्ये केले पाहिजे. परंतु विशेषतः काय होते की शांतता भंग केली जाते, दंगली होतात, उठाव केले जातात, त्याचप्रमाणे नियमांचा भंग केला जातो. जे सरकारी नियम आहेत त्या नियमांचा भंग केला जातो. तर हे नियम म्हणजेच राज्यामध्ये शांतता सुव्यवस्था राखणे हे कोणाचं काम आहे? राज्याचं काम आहे, म्हणजेच एक प्रकारे सरकारचं काम आहे. तर सरकार राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांच्याकडे पोलीस व्यवस्था आहे, सुरक्षा व्यवस्था आहे, त्याचा ते वापर करतात. तर हे राज्याचं कर्तव्य आहे कोणता? शांतता व सुव्यवस्था राखणे. त्याच्यासाठी लष्कर, वेळ पडला तर सरकार लष्कराचा वापर करू शकतो, पोलीस याचा वापर करू शकतो. म्हणजेच राज्यामध्ये कुठल्याही प्रकारची अशांतता माजू नये, असुरक्षा माजू नये, याच्यासाठी सरकार लष्कराला बोलावते किंवा पोलीस प्रशासनाला बोलवत असते. त्याच्यानंतरचा मुद्दा बघूया. म्हणजे हे आपण पाठातील माहिती पाहतो प्रस्तावनेमध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे हे राज्याचं कर्तव्य आहे. म्हणजेच कायद्याचं उल्लंघन होणार नाही, शांतता राहिली पाहिजे, सुव्यवस्था नांदली पाहिजे, हे राज्याचं कर्तव्य आहे. राष्ट्रीय एकात्मतेची आवश्यकता. आता राष्ट्रीय एकात्मतेची आवश्यकता का आहे? म्हणजे भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारताचा जर अभ्यास केला आपण तर भारतामध्ये अनेक जाती, अनेक धर्म, अनेक संस्कृती, अनेक भाषा बोलणारे लोक आहेत. भाषेच्या आधारावर इथे राज्यांची निर्मिती झालेली आहे. प्रत्येक राज्य हा स्वतःला इतरापेक्षा वेगळा समजतो. कधी कधी राज्यांच्या सीमेच्या प्रश्नावरून अंतर्गत वाद निर्माण होतात. तर ते वाद निर्माण होऊ नये म्हणून केंद्र सरकार प्रयत्नशील असते. तर त्याचप्रमाणे भाषेला विरोध करणारे म्हणजे जेव्हा केंद्र सरकारने हिंदी ही राष्ट्रीय भाषा असेल असे धोरण जाहीर केले तेव्हा दक्षिण भारतीय लोकांनी हिंदी भाषेला विरोध केला होता. तर अशा प्रकारच्या अनेक समस्या आपल्याला भारतामध्ये असलेल्या दिसून येतात. त्याच्यामुळे देशाची जी राष्ट्रीय एकात्मता
कायम राखायची असेल, राष्ट्रीय एकात्मता निर्माण करायची असेल किंवा एकात्मता म्हणजे नेमकं काय याच्याविषयी माहिती पाहणे आवश्यक आहे. तर राष्ट्रीय एकात्मतेची आवश्यकता का भासते, तर राष्ट्रीय एकात्मतेचा अभ्यास करताना आपण राष्ट्र म्हणजे काय याचा अर्थ आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. तर राष्ट्र म्हणजे ही एकीची भावना आहे, म्हणजे आपल्या देशाविषयी, आपल्या समाजाविषयी, आपल्या भाषेविषयी एकीची भावना आपल्या मनात निर्माण होते. तर एकीची भावना निर्माण करणारे आपण वर्ग 11वीमध्ये त्याचा अभ्यास केलेला. राष्ट्र म्हणजे काय, राष्ट्रवाद म्हणजे काय, राज्य म्हणजे काय, राज्याचे घटक कोणते, राष्ट्राचे घटक कोणते, राष्ट्रवाद म्हणजे नेमकं काय, हे आपण 11वीमध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे. तरी परंतु पुन्हा बघूया. तर राष्ट्र म्हणजे एकीची भावना. तर ज्या ज्या घटकामुळे माणसाच्या मनात एकीची भावना निर्माण होते ते घटक राष्ट्र निर्माण करतात. म्हणजेच भाषा, वंश म्हणजे समान वंश, समान भाषा, समान धर्म इत्यादी घटक हे जे आहेत हे लोकांच्या मनामध्ये एकतेची भावना निर्माण करतात. म्हणजेच जिथे 10 लोक, म्हणजे आपण बाहेर दूर कुठेतरी आहोत त्या ठिकाणी दुसरी भाषा बोलली जात असेल, जसं तामिळनाडूमध्ये गेलो आपण, तिथे तामिळी भाषा बोलणारे सर्वच जण असतात. पण जेव्हा महाराष्ट्रातील 10 लोक, 5 लोक मराठी बोलणारे जेव्हा आपल्याला दिसतात तेव्हा 5ही लोक ते एकत्र येतात, त्यांच्यामध्ये एकीची भावना निर्माण होते. म्हणजेच भाषा हा घटक काय आहे, एकता निर्माण करणारा, एकीची भावना निर्माण करणारा आहे. तर अशाच प्रकारे म्हणजे भाषिक एकता ही राष्ट्र निर्माण करू शकते, म्हणजेच एकीची भावना निर्माण करते. धार्मिक एकता, समान इतिहास, समान संस्कृती या घटकामुळे राष्ट्र निर्माण होतो. दुसरं राष्ट्रवाद म्हणजे काय, तर राष्ट्रवाद म्हणजे समान राजकीय आकांक्षा किंवा राजकीय अस्मिता. राजकीय अस्मिता ज्याच्यामुळे निर्माण होते त्याला राष्ट्रवाद असे म्हणतात. तर जेव्हा भारतावर इंग्रजांचे राज्य होते तेव्हा भारतीय लोकांना वाटायचं, म्हणजे सर्व भारतीयांना वाटायचं की हे इंग्रज लोक आपल्या देशातून निघून गेले पाहिजे, आम्हाला आमच्या देशात आमचं स्वतःचं सरकार असलं पाहिजे. म्हणजे यांच्या मनामध्ये काय झाली, राजकीय अस्मिता, राजकीय अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला. म्हणजेच आपल्या म्हणजे आमच्या देशाचं सरकार हे आमच्याच भारतीय लोकांचं असलं पाहिजे, ही भावना म्हणजेच राजकीय अस्मितेचं भावना भारतीय लोकांमध्ये निर्माण झाली आणि त्याच भावनेला म्हणतात राष्ट्रवादाची भावना. असंच राष्ट्रवादाच्या भावनेतून प्रेरित होऊन आपण पाहिलं राष्ट्रवादाचे प्रकार. आक्रमक राष्ट्रवाद, तर 11वीमध्ये असताना राष्ट्रवादामध्ये आपण हिटलरचा राष्ट्रवाद, हिटलरने जर्मनीच्या लोकांमध्ये निर्माण केलेली जी भावना होती, आत्यंतिक राष्ट्रवादाची, आत्यंतिक देशप्रेमाची भावना होती, त्याला आक्रमक राष्ट्रवाद असे म्हणतात. की त्याने जर्मन वंशाच्या लोकांना च्या मनात अशी भावना निर्माण केली होती की जगामध्ये सर्वात श्रेष्ठ वंश जो असेल तो जर्मन वंश आहे आणि जगावर राज्य करण्याचा अधिकार सुद्धा जर्मन वंशाच्या लोकांना आहे. अशा प्रकारची राष्ट्रवादाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण केली होती. तर अशा प्रकारे राष्ट्रवादामध्ये काय, राजकीय अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो. त्याच्यानंतर राज्य बघूया. राष्ट्रीय एकात्मता जर साधायची असेल तर ते काम राज्य करू शकते. म्हणजेच राज्य म्हणजे नेमकं काय, तर राज्य म्हणजे ही अदृश्य संस्था आहे. तर नेमकं आपण 11वीमध्ये त्याचं राज्याचे घटक पाहिले आहेत. राज्य निर्माण होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत आहेत. तर राज्य निर्माण व्हायचं असेल तर लोकसंख्या, निश्चित भूप्रदेश, सरकार किंवा शासन संस्था आणि चौथा आहे सार्वभौमत्व. म्हणजे हे 4 घटक जर असतील तर त्याचं राज्य निर्माण होते. लोकसंख्या, निश्चित भूप्रदेश, सरकार किंवा शासन संस्था आणि सार्वभौमत्व.
1947 पर्यंत आपल्याकडे लोकसंख्या होती, अंतर्गत असं सरकार होतं, निश्चित भूप्रदेश होता, परंतु सार्वभौमत्व नव्हतं. सार्वभौमत्व म्हणजे काय? म्हणजे सार्वभौमत्व हे राज्याचा आत्मा आहे. सार्वभौमत्व म्हणजे अशी शक्ती की ज्यामुळे आपण आपल्यावर कोणाचंही नियंत्रण राहत नाही, कोणाचंही अंकुश, म्हणजे आपण परकीय नियंत्रणापासून पूर्णपणे मुक्त असतो. ते राज्य परकीय नियंत्रणापासून, अंतर्गत कोणत्याही नियंत्रणापासून मुक्त असणे, म्हणजेच आपण आपल्या राज्याचे ध्येय धोरणे ठरवण्यासाठी मोकळे असणे, कोणत्याही परकीय शक्तीच्या दबावाखाली न येणे, आपल्या देशाचे निर्णय परकीय दबावाखाली दबून न बदलवणे. म्हणजे जसं आता अमेरिका हा सुपर पॉवर आहे जगामध्ये, तो कधी कधी दुसऱ्या देशावर दबाव टाकतो आणि त्यांचे निर्णय बदलायला भाग पाडतो. तर अशा कोणत्याही परकीय दबावाखाली न झुकण्याची सामर्थ्य जे असते त्याला म्हणतात सार्वभौमत्व, आणि ते राज्याकडे असते. तर राज्य म्हणजे काय? तर राज्याचे कर्तव्य आहे की राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे. तर अशा प्रकारे आपण राज्य, राष्ट्र, राष्ट्रवाद याबद्दल माहिती बघितली आहे. तर राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यात राज्याची भूमिका स्पष्ट करणारे मुद्दे मी आताच सांगितलं की राष्ट्रीय एकात्मता निर्माण करायची असेल तर ते फक्त राज्य करू शकते. आणि राज्य म्हणजे काय? तर राज्य म्हणजेच एक प्रकारचे ते शासन संस्था म्हणूया की ज्याच्याकडे म्हणजेच लोकांनी आपले उमेदवार निवडून दिलेले असतात, त्यांचं सरकार तयार होते. म्हणजेच विधिमंडळामध्ये लोक आपले प्रतिनिधी निवडून पाठवतात. ज्या पक्षाला बहुमत मिळेल त्या पक्षाचं सरकार तयार होते आणि ते सरकार आपले स्वतःचे निर्णय घेण्यासाठी सक्षम असते. मग देशामध्ये किंवा राज्यामध्ये कोणत्याही प्रकारची अंतर्गत असुरक्षा असो, बाहेरच्या राज्याकडून आपल्याला भीती असेल, जसं पाकिस्तान, चीन यांच्याकडून आपल्या देशाला सतत भीती असते किंवा आक्रमणाची भीती असते, तर हे म्हणजे देशाची सुरक्षा करण्याचं काम हे सरकारचं असतं, म्हणजे राज्याचं असतं. केंद्र सरकार हे आपल्या देशाची सुरक्षा व्यवस्था सांभाळण्याचं काम करतो, त्याच्यामध्ये राज्यसुद्धा त्याला समर्थन करतात. तर राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी भूमिका ही राज्याची आहे आणि ती भूमिका स्पष्ट करणारे मुद्दे बघूया आपण. पहिला मुद्दा शांतता व सुव्यवस्था. तर देशामध्ये शांतता राखणे, सुव्यवस्था राखणे हे काम आहे कोणाचं? राज्याचं. राज्याचं म्हणजे त्या देशाचे जे सरकार असते, राज्याचं मूर्त रूप म्हणजे दिसणारं रूप. राज्य म्हणजे नेमकं काय? राज्य म्हणजेच राज्याचं मूर्त रूप म्हणजेच सरकार, शासन संस्था. सरकारकडे वेगवेगळे विभाग असतात, त्या विभागाच्या माध्यमातून त्या देशाचा, त्या राज्याचा शासन कारभार केला जातो, त्या राज्याची सुरक्षा व्यवस्था सांभाळली जाते. आणि त्याच्या माध्यमातून मग सरकार किंवा राज्य काय करते? राष्ट्र उभारण्याचं काम. पहिला मुद्दा शांतता व सुव्यवस्था. राज्यामध्ये शांतता राखणे, सुव्यवस्था राखणे, देशाची प्रगती करण्यासाठी त्या राज्यामध्ये शांतता असली पाहिजे, तरच त्या राज्याची प्रगती होईल, अन्यथा होणार नाही. दुसरं आहे राष्ट्र उभारणी. तर राष्ट्र उभारायचं असेल म्हणजेच राष्ट्राचा विकास करायचा असेल तर तो कोणत्या माध्यमातून केला जाईल? याच्यासाठी राज्याचं विघटन होणार नाही. सॉरी, हा तिसरा. आपण दुसरा बघूया, आर्थिक प्रगती. म्हणजेच राज्याचा राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी राज्याची भूमिका. त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा बघूया, आर्थिक प्रगती. त्या देशाची आर्थिक प्रगती करायची असेल म्हणजे देश विकासाच्या वाटेवर न्यायचा असेल तर त्या देशाने आपली आर्थिक बाजू सक्षम केली पाहिजे. तर आर्थिक बाजू सक्षम करायची कशा प्रकारे? तर औद्योगिक विकास झाला
कृषीचा म्हणजे त्या भारताचा विचार करूया आपण किंवा कोणत्याही देशाचा विचार करायचा असेल तर आपल्याला त्या देशाची आर्थिक बाजू, तो देश श्रीमंत असेल, त्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत असेल, स्ट्रॉंग असेल, सक्षम असेल तर तो देश श्रीमंत समजला जातो. त्या देशातील लोकांचं राहणीमान बदलते. तर कृषी व्यवसायावर भर म्हणजे कृषी उत्पादने वाढली असतील, त्याचप्रमाणे औद्योगिकरण झालेले असेल, कंपन्या असतील, कारखाने निघालेले असतील, लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याचं काम हे उद्योगामुळे होते, कंपन्यामुळे होते. त्याचप्रमाणे देशाला भरभराटीला आणायचं असेल तर कृषी क्षेत्रामध्ये उत्पादन वाढलं असेल तर त्या देशाची आर्थिक प्रगतीही मोठ्या लवकर होईल. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा बघूया, राष्ट्र उभारणी. राष्ट्र उभारायचं आहे, राष्ट्राला निर्माण करायचं असेल तर राज्यांचं विघटन होणार नाही. आता भारतामध्ये आपल्याला अनेक राज्यामध्ये अंतर्गत कलह असल्याचं दिसून येते. काही काही राज्य भारतातून फुटून निघण्याचा प्रयत्न करतात, जसं खालिस्तान, तिकडे बोडो उग्रवादी वगैरे वगैरे. तर अनेक राज्य हे भारतातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी पाकिस्तानकडून त्या पंजाबमधील अतिरेक्यांना, खालिस्तानी आतंकवाद्यांना किंवा जम्मू काश्मीरमधील लोकांना, काही तिथल्या आतंकवादी संघटनांना भारताच्या विरोधात भडकवण्याचं काम करतात. तर त्याच्यासाठी राष्ट्र उभारण्यासाठी राष्ट्रीय एकता आवश्यक आहे. म्हणजेच राज्याचं विघटन होऊ नये हे काम राज्य करतं, म्हणजेच राज्य सरकार करतं, राज्य करतं. चौथा मुद्दा आहे शासन. तर शासन म्हणजेच त्या राज्याची शासन व्यवस्था, सरकार. त्या राज्याचा जर विकास करायचा असेल तर भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. याचाच अर्थ असा आहे की निर्णय प्रक्रियेमध्ये लोकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. त्याला सुशासन असे म्हणतात किंवा सहभागी राज्य असे म्हणतात. सहभागी राज्य म्हणजे काय की निर्णय प्रक्रियेमध्ये लोकांचा समावेश असणे, याला शासन असं म्हणतात. तर जे सरकार आपल्या राज्यातील लोकांना सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून देत असते, त्या राज्यातील लोकांचा सरकारवर विश्वास असतो आणि तिथे सुशासन सुरू असते किंवा सुशासनाची शासन प्रणाली म्हणजेच त्याची अंमलबजावणी होत असते. त्याच्यानंतर लोककल्याण. पाचवा मुद्दा बघू, लोककल्याण. तर लोककल्याण म्हणजे सरकारच्या ज्या काही योजना असतील त्या लोकांच्या कल्याणाकरिता राबविण्यात येतात. जे उद्योगधंदे असतील त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार प्राप्त होतो. समाजवादी समाजरचना निर्माण करण्याचा प्रयत्न राज्याच्या मार्फत केला जातो. म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता निर्माण करायची असेल तर या मुद्द्यावर भर देणे आवश्यक आहे. हे राज्याने या मुद्द्यावर जर फोकस केलं तर त्या राज्यामध्ये शांतता नांदेल, सुव्यवस्था राहील, आर्थिक प्रगती होईल. म्हणजे कृषी क्षेत्रावर आणि औद्योगिक क्षेत्रावर भर दिला तर त्या राज्याची उत्पन्न वाढेल, आर्थिक प्रगती होईल. राष्ट्र उभारणी म्हणजेच त्या राज्याला टिकवून ठेवायचा, एकसंघ ठेवायचा आहे. तर त्या देशातून कोणताही भाग हा फुटून निघाला नाही पाहिजे. जसे खलिस्तानी आतंकवादी हे भारतातून खलिस्तान हा नावाचा वेगळा देश निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण आपला जम्मू काश्मीरला भारतातून वेगळा करण्याचा प्रयत्न करतात. तर अशा प्रकारे राष्ट्र उभारण्याचं काम सुद्धा राज्याला करावं लागते. म्हणजेच देशाला एकसंघ बांधून ठेवण्याचं काम हे राज्य करत असतं. शासन सुशासन असलं पाहिजे. म्हणजेच लोकांच्या हिताचं काम सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं पाहिजे आणि निर्णय प्रक्रिया सरकारची जी निर्णय घेण्याची प्रक्रिया असते त्या निर्णय प्रक्रियेमध्ये लोकांना सहभागी करून घेणे, त्यालाच सहभागी राज्य असं म्हणतात किंवा ते शासन सुशासन असते.
आणि शेवटचा मुद्दा आहे लोककल्याणाचा. तर लोककल्याण हे कोणत्या माध्यमातून, तर त्या राज्यातील लोकांमध्ये कोणावरही अन्याय अत्याचार झाला नाही पाहिजे ते बघण्यासाठी सामाजिक न्याय हा एक विभाग सरकारच्या माध्यमातून बनवलेला आहे. आणि त्या सामाजिक न्याय या विभागाच्या माध्यमातून राज्यातील दुर्लक्षित जो घटक आहे त्या दुर्लक्षित घटकावर अन्याय होऊ नये, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, हे काम ते सामाजिक न्याय हा विभाग करत असतो. त्याचप्रमाणे समाजातील असमतोल दूर करणे, अनेक जाती धर्म असतील याच्यामध्ये समतोल दिसत नाही, म्हणजे असमतोल विषमतेची परिस्थिती असते, तर अशा वेळेस समतोल साधणे हे काम ते राज्य करत असते. तर राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता ही लोकशाहीची मूल्य, आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन यांचा राष्ट्र उभारणीशी जवळचा संबंध आहे. म्हणजे वेगवेगळे धर्म असतील, वेगवेगळ्या जाती असतील, तर त्या एकसंघ राहिल्या पाहिजे. धर्मामध्ये तेढ निर्माण होऊ नये, धर्मामध्ये दंगली निर्माण होऊ नयेत. त्याच्यासाठी भारतातील राज्यघटनेमध्ये कोणत्याही धर्माला विशेष स्थान दिलेलं नाही आहे. सर्व धर्मांना समान स्थान दिलेलं आहे, समान संधी दिलेली आहे. प्रत्येक नागरिक हा आपल्या इच्छेनुसार धर्माचा स्वीकार करू शकतो, आचरण करू शकतो. तर भारताची म्हणजे राष्ट्रीय एकात्मता ही समस्या सार्वत्रिक आहे. प्रत्येक देशामध्ये ती दिसते की प्रत्येक देशामध्ये काही काही गट फुटून निघण्याचा प्रयत्न करतात. तर ती राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर राष्ट्रीय एकात्मता ही म्हणजे लोकांना बांधून ठेवता येत नाही, ती भावनिक एकात्मता आहे. लोक फुटले नाही पाहिजेत. ज्याप्रमाणे आपण घर निर्माण करायचं आहे, एखादी इमारत तयार करायची आहे, तर सिमेंट विटा याने ते घर उभं करू शकतो, परंतु आपण लोकांना बांधून ठेवू शकत नाही. तर त्याच्यासाठी लोकांचे कल्याण करणं कसं, म्हणजे लोकांवर जर अन्याय झाला नाही तर त्या देशातील लोक फुटणार नाही. म्हणजेच भावनिकदृष्ट्या त्यांना एक करणे हे काम राज्याचं असते. तर भारताची जी विविधता आपण पाहतो, भारतामध्ये एका धर्माचे लोक नाही आहेत. हिंदू, ख्रिश्चन, मुसलमान, पारशी, बौद्ध, जैन, शीख असे अनेक धर्माचे लोक आहेत. आणि त्या अनेक धर्माच्या लोकांमध्ये एकता टिकवून ठेवणे, एकी निर्माण करण्याचं काम सरकारचं असते. तर अशा प्रकारे आपण या पाठामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यात राज्याची भूमिका स्पष्ट करणारे मुद्दे पाहिले. भारतामध्ये कोणती विविधता आहे, राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, आणि ती विविधता जरी असली तरी भारत हा एकसंघ देश आहे. परंतु कधी कधी प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये काही ना काही समस्या असतात, पण त्या समस्या सरकारने किंवा त्या राज्याने त्याचा निपटारा केला पाहिजे. तर आजच्या पुरतं एवढंच. त्याच्यानंतर आपण पुढील पिरियडला मिळूया. तोपर्यंत नमस्कार.